गुरुवारी सकाळी पनवेल आणि खांदेश्वर रेल्वे स्थानकाच्या दरम्यान एक धक्कादायक घटना घडली। धावत्या मुंबई लोक ट्रेनमधून 18 वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थिनीला ढकलण्यात आल्याने ती गंभीर जखमी झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पीडित विद्यार्थिनी खारघर येथील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे। ती गुरुवारी सकाळी सुमारे 8 वाजता पनवेल स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरून CSMT कडे जाणाऱ्या लोकल ट्रेनच्या महिला डब्यात आपल्या मैत्रिणीसह प्रवास करत होती। रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार प्रवास दरम्यान शेख अख्तर नावाचा एक व्यक्ती महिला डब्यात घुसला। महिला प्रवाशांनी त्याच्या उपस्थितीवर आक्षेप घेतल्यानंतर त्यांच्याशी वाद झाला। वाद वाढत असताना आरोपीने विद्यार्थिनीला धावत्या ट्रेनमधून ढकलण्याचा आरोप आहे। घटनेनंतर विद्यार्थिनी रेल्वे ट्रॅकवर पडली असून ती गंभीर जखमी झाली आहे। तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। या घटनेमुळे मुंबई लोकलमधील प्रवाशांचा विशेषतः महिलांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे।